हॅलो ताई. हॅलो. मला ना ब्लाऊज शिवून हवा आहे. अच्छा, कोणता ब्लाऊज शिवायचा आहे? तुम्ही त्या मयुरीचं ब्लाऊज शिवले होते ना, मला खूप आवडलं ते. अच्छा अच्छा, प्रिन्सेस ब्लाऊज शिवायचा आहे. मयुरीचा अं, प्रिन्सेस शिवून दिला होता. हो हो तेच. ओके. अस्तर आणलं. हो आणलं. तर कपवाला शिवायचा आहे, विदाऊट कपवाला शिवायचा आहे? विदाऊट कप वाला. ओके. तर चार्जेस किती घ्याल? विदाऊट कप आपल्याकडे ब्लाऊजची स्टार्टिंग 700 पासून आहे आणि कप, अस्तर, लेस, काही डिझाईन आहे त्याचे वेगळे चार्ज लागतात. ब्लाऊजची स्टार्टिंग 700? बाप रे. हो, तू मयुरीचा ब्लाऊज बघितला, त्यामध्ये तुला फिनिशिंग दिसली आणि त्याची फिटिंग किती सुंदर होती. तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण जे वेगळी मेहनत करतो, अस्तर धुवून वापरतो, तर त्याचा आपला स्टार्टिंगचा चार्ज तितकाच आहे. पण ब्लाऊज शिवासाठी तर एक थ्रेड लागतो ना फक्त. अरे हो, बरोबर आहे. ब्लाऊज शिवायला तर थ्रेडच लागतो. ठीक आहे ना, आपण एक काम करू आता. हे 1 2 3 4 5 एक थ्रेड लागतो ना ब्लाऊज शिवायला, तर मी तुला 4-5 थ्रेड देते. तू स्वतः शिवून घे, ठीक आहे? चालेल? बघ शिवून कसं शिवून होते तर. आता मी हे रिटर्न का केलं? कसं आहे, आपल्याला आपण एज्युकेशन घेतलं, आपण इतकी मेहनत करून शिवतो आणि एक थ्रेड लागतो असं त्यांना वाटते. तर तुम्ही एक थ्रेडच्या जागी 2-3 थ्रेड त्यांना देऊन द्यायचं आणि तुम्ही शिवून घ्या असं म्हणायचं. हे रील त्यांना शेअर करा जे लोक असे म्हणतात की इतके चार्ज तुम्ही का घेता, तुम्हाला एकच थ्रेड लागतो, तुम्हाला काही मेहनतच नाही, तुम्हाला काही सामान लागतच नाही.